लॅबमध्ये FPVचा कोर्स आहे. तो कोर्स 10 दिवसाचा आहे. तर पहिल्या दिवशी आपण FPVचे कंपोनंट्स काय असतात, बेसिकली FPV बनतो कसा ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. डिफरंट टाईप्स ऑफ FPV कसे असतात, किती इंचाचे FPV असतात, कुठल्या कुठल्या FPVचा काय काय रोल असतो. इंडियामध्ये DGCA ॲव्हिएशन कंट्रोल जे करते त्यांचे रूल्स काय आहेत, मग तुम्ही हे कुठं उडू शकता, कुठं नाही उडू शकत, हे जर आपण सगळं तुम्हाला फर्स्ट डे सांगणार आहे. सेकंड डे आपण सोल्डरिंगचं शिकणार आहोत, की FPV बिल्ड करायला तुम्हाला सोल्डर करावं लागतं. आपण सोल्डरिंगची प्रॅक्टिस करणार आहोत. आणि थर्ड डे मग जम्प केल्यावरती आपण असेंब्ली करणार आहोत. ड्रोन प्रॉपर तुम्हाला एकदा आम्ही बनवून दाखवणार, नंतर तुमच्याकडनं बनवून घेणार. मग तुम्ही स्वतःहून तो ड्रोन बनवणार आहात आपल्या क्लासरूममध्ये. फोर्थ डे आपण सिम्युलेटर प्रॅक्टिस करणार आहोत. जसं आपण फ्लाय करणार, रिअल वर्ल्ड फ्लाय करतो, तसं आपण कम्प्युटरवरती पहिलं फ्लाय करणार आहोत. कम्प्युटरवरती फ्लाय केल्यावरती आपल्याला हे कळेल की आपल्याला केवढं जमतं आहे. एक तर 2 मोड्स असतात, एक तर असतो अँगल मोड, दुसरा असतो ॲक्रो मोड. तर आपण अँगल मोडपासून चालू करणार आहोत, मग आपण ॲक्रोवरती जम्प करणार आहोत. मग तुम्हाला किती तुमची प्रोग्रेस आहे त्या अकॉर्डिंग आपण तुम्हाला गाईड करून तुमच्याकडनं ते करून घेणार आहोत. त्यानंतर 6व्या दिवशी आपण ग्राउंडवरती जाणार आहोत. ग्राउंडवरती गेल्यावरती प्री फ्लाईट चेकलिस्ट काय असते, ड्रोन उडवताना काय करावं लागतं, काही नाही करावं लागत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. पहिली फ्लाईट तुम्ही 6व्या दिवशी घेसाल आणि 6व्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत हे तुमचं FPVचं आउटडोर ट्रेनिंग असेल. बेसिकली तुम्ही अँगल मोडवरनं ॲक्रो मोडवरती कधी शिफ्ट होता. 10व्या दिवशी जेव्हा आपला हा शेवटचा दिवस असेल, तर त्या दिवशी आपण तुमची प्रोग्रेस बघणार आहोत, की तुम्ही डे 6पासून डे 10पर्यंत तुम्ही फ्लाईंगमध्ये कुठपर्यंत गेलेला आहात. आणि सगळं आपलं एंड ऑफ द डेला तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल.